सद्गुरू क्रिएट 11 आणि कोणाची आहे मॅच? आणि तुम्ही आहेत आणि अमोलदा आहे. तर मित्रांनो, सद्गुरू क्रिएटर आणि रावारी फायटर्स यांच्यात आता सामना रंगणार आहे. 30-30चा सामना आहे. आताच मॅच झाली, खूप छान झाली. आता परत एकदा बघूया. गावातली पोरं आहेत, मेहनत सर्वच घेत आहेत. कोण जिंकतंय कोण हरतंय. तर जिंकणाऱ्यांना शुभेच्छा आणि हरणाऱ्यांना पुढल्या वर्षी. आणि आपले काय रे, काय करतोयस तू? आई विठल्या देवीचे बॉलर अशा तऱ्हेने बॉलिंग गाजवून एक मॅच जिंकून दिले. आणि चला, आणि आता मॅच चालू होईल. तर पहिलीच ओव्हर घेऊन होते बंटीदा, निलेश आगरे आणि त्यांचा सामना करेल अमोल कांबळे. दुसरा बॉल टाकणार सज्ज. नाही, कोण नाही. पाचवा बॉल टाकायला सज्ज निलेश आगरे सामना करतायत. लास्ट बॉल टाकायला सज्ज. पार्थ आगरे आता आलेत बॉलिंग लाईन वरती आणि त्यांचा सामना करे सुयोग. तर बघूया. बस बस हे बस. नाही 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 नाही. तिसरा बॉल टाकायला सज्ज. पार्थ आगरे यांचा मार. तिसरी ओव्हर टाकायला आलेत पल्लव आगरे आणि त्यांचा सामना करेल सुयोग. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. दुसरा बॉल टाकायला सज्ज. दोन्ही टीमच्या दुसऱ्या मॅच चालू आहेत. पहिली मॅच हरलेली आहेत दोन्ही टीम. आता बघूया यातली कोणतरी एक मॅच जिंकेलच, हे तर फिक्स आहे. आणि हा बॉल अशा तऱ्हेने खात असताना सुयोग बाणे. भाव समोर आहेत, बॉलिंग टाकतात ते पल्लव आगरे आणि हे इकडे तुषार आगरे. हे सख्खे भाव आहेत दोघे. बघूया आता बघूया. शाबास. तर अशा तऱ्हेने मित्रांनो 3 ओव्हरचा गेम झालेला आहे. आणि किती स्कोर झाला अंपर? हा, ए अभि स्कोर
16 रन, 18 बॉल 16 करायचा आहे. आता बघूया. तर सलामीचे फलंदाज पल्लव आगरे आणि निलेश आगरे. चला. तर मित्रांनो 18 बॉल 16 रनांची गरज आहे. पल्लव आगरे स्ट्राईकला आहेत, निलेश आगरे नॉन स्ट्राईकला आहेत आणि पहिली ओव्हर घेऊन येत आहेत आपले सुयोग बाणे. यंदाच लग्न झाले 3 तारखेला. आता बघूया त्यांच्या बॉलाला वेग आहे का. बॉल आहे. बघूया आता बॉलिंग करून काढतात का मॅच. दुसरा बॉल. तर आशिष आगरे आणि पल्लव आगरे यांची झेल बाद केलेला आहे. आणि आता कोण येतात ते बघूया. चला. अंकेश ना, होय ना, अंक्यादा म्हणतो तर आम्हाला जरा नाव कन्फ्युज आहे मी. तर अंक्यादा आहे. अंकुश आगरे सॉरी, जरा चुकी झाली नाव घेताना. आणि आमच्या वाडीचे वाडी फौजदार. तर बघूया काय बॅटला बॉल लावतायत की फक्त झाडू मारतायत याचा विचार घेऊच. बघूया. शॉट मारलेला अशा तऱ्हेने आणि गेलेली आहे आय थिंक. नाही जबरदस्त शॉट मारलाय अंकुश आगरे, झरीचवाडीचे फौजदार. सुयोग बाणे यांना काय कळत नाही कसा बॉल टाकायचा तो. आवडे भाई. मित्रांनो सुयोग मानेने विकेटवर विकेट घेत आहेत. आता आलेत विनोद आगरे. तर मित्रांनो फिल्डिंग सज्ज आहे आणि दुसरी ओव्हर चालू झाली आणि दुसरी ओव्हर करायला आलेत अमोल कांबळे. आय थिंक संघ मालक आहेत त्यांच्या टीमचे आणि बॅटिंग स्ट्राईकला आहेत निलेश आगरे. अरे यार आउट होता. आता नॉन स्ट्राईकला निलेश आगरे आणि स्ट्राईकला विनोद आगरे. हे दोघंही भाऊ बंधू असताना आता बघूया मॅच त्यांना आणून देतात काय. वाईड आहे. दुसरा बॉल टाकायला सज्ज अमोल कांबळे. विनोद आता स्ट्राईकला निलेश आगरे. बॉलिंग मार्क वरती अमोल कांबळे. आता बघूया तिसरा बॉल त्यांचा कसा जातोय तो. बाबू सोडू नको रे, ही कॅच होती भाई. झाली मॅच. अशा तऱ्हेने 2 रन धावून काढलेले आहेत. आता बघूया पुन्हा एकदा. तर 2 बॉल आहेत. बघूया. तर शेवटचा बॉल टाकायला सज्ज अमोल कांबळे. स्ट्राईक वरती निलेश आगरे आणि उचललेला आहे. आता बघूया काय होतंय. ओ नो. आणि बहुतेक चौका जाण्याची संभाव्यता भरपूर आहे. तर मित्रांनो सामना आता काय नाव तुमचं. सद्गुरू कॅटरिंग 11 यांच्या हातात आहे. 6 बॉल फक्त 1 रनची गरज आहे. आता बघूया कोण हे बोली. नाव मला माहित नाही. बोली आहेत खरं. वाईट बॉल आणि मॅच दिले अशी त्यांनी हातात त्यांच्या. तर विनिंग झाले सद्गुरू फायटर्स.